आपले बहीण भाऊ आता याच्याहून 2.5 वर्षात तर काही कळलेलं नाही हो. आता नंतर जर त्याची बुद्धी बदलली परमेश्वराने भाऊ भावाच्या कृपेने समाजाकरता तर त्याचं नशीब आहे. हा आता भाऊ तर समजा बिचारा 2.5 वर्षात बेजारच आहे, त्याच्यात परेशानीमध्ये. पण बाई जी आहे तर बाई काय, आता बाई अजून नेमकं समाजालाच मानलेली आहे की बाबा नेमकं मी ओबीसी नाही. तिथला एखादा गुण तुम्हाला आवडणारा असतो प्रत्येकाला. मनोज जरांगे पाटलांमधली एखादा गुण तुम्हाला आवडणारा? त्याचा गुण एक पक्का झाला ना त्याचा. आता सिद्ध झाला ना महाराष्ट्राला. एवढा गुण पक्का होता त्याचा पहिल्यापासून, जन्मल्यापासून ते जातीवादीचे ना. तुम्हाला आवडणारा गुण त्यांच्यात? आवडलेला गुणच नाही, ते कधीच आवडलेलं नाही. गुण सगळे त्याचे सारखे हेच होते. कधीच कोणाचे म्हणजे कष्ट करून, कोणाच्या प्रांजळपणाने सगळ्या समाजाला धरून कधीच त्याला ते गुण आलेले नाही. त्याचे पहिल्यापासून रात्र दिवस येतून तुटलेले बुटं चाटीतून. हो, आला का हाडूकचा खेतोय, आला का हाडूकचो खेतोय. तो प्रसाद लाड का काय प्रसाद लाडच आहे तो येतो. अहो त्यांनी किती शा खाल्लेल्या आता, त्यांनी हजारो शा खाल्ल्या समाजात. मग तो जर माणूस आज शा खाऊन जर तो म्हणत असेल मी जाती करता माती खातोय, मग आपल्याने तर कोणी समजा वितर कोणी ओबीसीनी तर कोणत्या ओबीसी वाल्याला टार्गेट कोणी नेत्याला केलंच नाही आतापर्यंत. धनंजय मुंडेला सोडायचं नाही, नार्को टेस्ट करायची. नार्को टेस्ट तर मला वाटतं धनंजय मुंडे काहीतरी 6-7 महिन्यापूर्वीच काहीतरी ट्रीटमेंट दिली तर मग करा म्हणून. मग आता तुम्ही समजा थोडं दुःख नीट व्हायला लागलं का त्याची खपली काढून खाता, थोडं दुःख नीट व्हायला लागलं का खपली काढून खाता. ह्या माणसाला काय झालं, ती प्रत्येक ओबीसीच्या समाजाच्या माणसाची खपली काढली का तर त्याला चवदार लागते जरा ती, त्याच्यामुळे त्याला ते बोलल्याशिवाय. मंडळी नमस्कार, कव्हरेज.com या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. मी आता बटोळे बाबांसोबत आहे. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण झालं, त्यानंतर बटोळे बाबांच्या देखील राज्यामध्ये अनेक सभा चालू होत्या आणि 100 सभांचं नियोजन जे आहे ते बटोळे बाबा असोत, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या सर्वांनी मिळून केलेलं आहे. अनेक सभा त्यांच्या पार देखील पडलेल्या आहेत आणि आता या सभा झाल्यानंतर पुढे त्यानंतर त्यांचं नेमकं पुढची रणनीती काय असणार आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला देखील मोठं यश आलेलं आहे आणि जे मराठा समाजाचे जे आंदोलक होते ते मरण पावले होते या आंदोलनादरम्यान, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत म्हणून देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर देखील ज्या ओबीसी समाजातील मुलामुलींना सवलती आहेत शिक्षणामध्ये, त्या सवलती मराठा समाजातील देखील मुलामुलींना मिळणार आहेत. या सर्व माहितीनुसार त्याचबरोबर इतरही विषय घेऊन मी बटोळे बाबांसोबत बोलणार आहे. बाबा, कव्हरेज.com मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता जे मराठा समाजासाठी देखील ओबीसी प्रमाणे सर्व योजना ज्या आहेत ते लागू करण्यात आलेल्या आहेत, त्यानंतर कुठंतरी कुणबी प्रमाणपत्राची देखील मागणी पाटलांकडून केली जाते, त्याबद्दल कसं पाहताय? आता विषय असा आहे की 2018 पासूनच हे कुणबी सर्टिफिकेट बोगस निघायला लागलेले आणि त्याचे पुढारी मोठमोठे असल्यामुळं, सत्तेत असल्यामुळं प्रत्येकाचं त्यांनी म्हणजे 2018 पासून सुरू केलेलं आहे. कारण याचं गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाचे जी नेतृत्व करणारे जी काही पुढारी आहेत, आता एक खरे म्हणजे अनुभवी आणि वयाच्या याच्या हिशोबाने एक भुजबळ साहेब. आता भुजबळ साहेब एकटा वयाच्या हिशोबाने एकटा माणूस कव्हर काय करीत असतो, 400 जाती एकट्या माणसाने कुठपर्यंत कव्हर करायच्या. त्याच्यामुळं हे जी बाकीचा ओबीसी समाज आहे, हे ओबीसीचे जे 27-28 प्रबळ नेते, तर हे ओबीसीचे प्रबळ नेते ओबीसी करता काही करीत नाहीत, हे मतदानाकरताच करतात. त्याची सत्ता आणि त्याचं भागलं त्याला पुन्हा नंतर समाजाची गरज नसते. मग त्याच्यामुळं हे काय व्हायला लागलं की प्रत्येक समाजाला प्रत्येक हे व्हायला म्हणजे मागं पडत चाललं आणि त्याची सत्ता वाढत चालली. त्याचं जी आज एक जणाचं समजा एक जणाचं निघलं, उद्या 10 जणाचं निघतं एका सर्टिफिकेटवर, तर याच्यावर त्याचं त्या नेत्याचं आणि पुढाऱ्याचं पूर्णपणे लक्ष आहे 2018 पासून. आता ते समजा 2-2.5 वर्षात तर ते निमित्तच झालं समजा त्या गोष्टीचं. पण त्याला एसीबीसी आणि याचं EWSचं 2 आरक्षण सरकारने दिली. मग आता हे स्वतंत्र होते, ओबीसीपेक्षा त्याच्यामध्ये त्याचा जादा फायदा होता. पण विषय असा झाला की राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक जे काही समजा हे असतात याच्यामध्ये तुटकाळा समाजाला कसा अडचणीत, बाकीचं इतर समाज 400 जाती आहे याच्यावर द्यायचं जास्त लक्ष आहे. कारण हे जर अडचणीत आले तर पुढं चालून हे आपल्या खेटरापासून बाजूला जाणार नाही आणि हे जर थोडे प्रबळ होत चालले तर हे आपल्या थोडंसं मानगुटीवर बसतील. तर हे अशा पद्धतीने झालेलं आहे.
आणि ते पहिल्यापासूनच त्याचे ते निजाम काळजी पहिल्यापासूनच निजामाने हाडूक चघळायला दिलेलं आहे त्याला, त्याच्यामुळे ती सवय लागलेली आहे त्याला चघळायची, ते चघळीतच बसते ते. तर मुद्द्याचा विषय म्हणजे मेन ओबीसी समाजाच्या नेत्याचा आणि याचा आहे. आता पंकजा असू द्या, धनंजय असू द्या, अगर तो भरणे मामा असू द्या, आपला औरंगाबादचा तो सावे का काय त्यो, अनेक म्हणजे जवळजवळ 30-32 नेते प्रबळ आहेत ओबीसी समाजात. 32-33 नेते अगदी सत्तेमध्ये आहेत. मग आता ह्या सत्तेला जर यायला भेव वाटत असेल, समजा समाजाच्या लोकांना जर भेव वाटत असेल ओबीसी समाजाचे की बाबा आपली सत्ता जाती का, तर ही अशी जर नाही गेली तरी तशी नंतर जाणारच आहे. कारण समाजाच्या पूर्ण ध्यानात यायला लागलं आता. कारण कुणीही 2-2.5 वर्षात भुजबळ साहेब सोडता आणि एक वर्ष ते धनंजयनी समजा गो काय त्या याच्यामध्ये मुंडे साहेबाचे त्या याच्यात बीडला तुमचे काय कार्यक्रम झाले, थोडीशी त्यांनी दखल घेतली. आता त्याच्या मागे समजा चौकूनच लागल्यामुळं त्याला थोडंसं लई अडचणीत आला, तर त्याला थोडंसं समाजाने पण समजून घेतलेलं आहे ओबीसी समाजाने की बाबा त्याला तो थोडा प्रॉपर. पण बाकीचे नेते अडचणीत नाही ना. बाकीचे नेते निश्चित तुम्ही जर समजा समाजाचंच हे करीत असलात, समजा तुम्हाला काटा करीत असलात आणि समाजाचंच खसीकरण करीत असलात, तर त्याच्यात काही नाही. समाज याचा नंतर मोरला 2029ला नक्कीच विचार करीन. उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदला पण विचार करीन. आता उद्या जर समजा आज मला वाटतं कुठंतरी 27 का 28 पोलीस पाटलाची पदं होती, म्हणजे ते ओबीसीची होती, तर यांनी कुणबी सर्टिफिकेटवर ते 27-28 पदं गेले. मग उद्या ते पदं गेलेत आणि उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचे पदं गेले, तर तुम्हाला एसी एसटी ओबीसीला राहिलंय काय? तुमच्या हातात फक्त झाडू आणि खराटा आहे. मस्त अगदी नेत्यांनी बी झाडायचं आणि समाजाने झाडायचं. ज्या समाजाने एवढं तुम्हाला भरभरून मतदान दिलं, एवढं तुमचं सरकार आणलं, जर ते सरकार आणून डीएनएच नुसतं ओबीसीचा जर म्हणत असते, तर म्हणजे डीएनए नुसतं अक्षरालाच ठेवायचं का मुख्यमंत्र्यांनी? हो, ते बावनकुळे कोण काहीतरी ते काय मला ते काय शिक्षण नसल्यामुळं काही वाचित आले येत नाही, पण ते बावनकुळे का काहीतरी 10 कुळे काही म्हणते, तर ते 10 कुळे बावनकुळे काय ओबीसी समितीचा अध्यक्ष आहे तुम्ही. मला सांगा, तो ओबीसी समितीचा अध्यक्ष इकडे विखे मराठा समाजाचा अध्यक्ष. मग विखे रात्र दिवस येथून तुटलेले बुट चाटीतून, हो आला का हाडूकचा खेळतोय, आला का हाडूकचो खेळतोय. तो प्रसाद लाड का काय प्रसाद लाडच आहे तो येतो. अहो त्यांनी किती शा खाल्लेल्या आता, त्यांनी हजारो शा खाल्ल्या समाजात. मग तो जर माणूस हा शा खाऊन जर तो म्हणत असेल मी जाती करता माती खातोय, मग आपल्याने तर कोणी समजा इतर कोणी ओबीसीनी तर कोणत्या ओबीसीवाल्याला टार्गेट कोण्या नेत्याला केलंच नाही आतापर्यंत. कोणत्याच आंदोलक कोणी असू द्या, हाके असो, वाघमारे असो, माझं तर ते सोडून मी सामान्यच माणूस आहे समजा, मी तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही, माझी तेवढी हे नाही. पण हे जे काही नेते असतील तर यायला कोणी कोणी टार्गेट ओबीसीबद्दल कुठल्या नेत्याबद्दल एकही आंदोलक किंवा कोणी आतापर्यंत शब्द काढला नाही, तरी पण यांचा प्रतिसाद ओबीसीला मिळत नसेल. तर मग हे विचार आम्हाला इथून मोडला आणि वेगळ्या पद्धतीने करावं लागेल आणि वेगळ्या पद्धतीने हे करून जनतेला मेसेज वेगळा सुरू करावा लागेल. माझा दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला. ज्या सभा चालू आहेत त्यामध्ये तुम्ही देखील तुमचा सक्रिय सहभाग असतोय. यामध्ये आता मराठा समाजाला ज्या योजना दिलेल्या आहेत की ओबीसी समाजाप्रमाणे त्यांच्या मुलांना देखील शिक्षणामध्ये सूट देण्यात येईल, त्याबरोबर इतर देखील काही मागण्या मान्य केल्या, त्याला तुमचा विरोध असण्याचं काय कारण आहे? नाही, आम्ही विरोध कुठं म्हणतो, कोणी विरोध केलाय? विरोध कुठल्याच गोष्टीला नाही. आता विरोध एकच आहे फक्त. आता पूर्ण महाराष्ट्र म्हणजे पाटील आणि मराठा राहिलाच नाही, पूर्ण ओबीसी झाला ना, आहे की नाही? याला विरोध करायची गरज नाही. मग आता जे समजा त्याला अण्णासाहेब महामंडळामध्ये काहीतरी 700 कोटी काहीतरी निधी आहे. आता मला ते कळत नाही, मी एक दिवस चर्चा अशी ऐकलेली आपल्या एखाद्या सामान्य माणसाकडून. मग हे 700 काय कोटी रुपये त्याला निधी दिला, त्याच्या एका मुलाला ट्रॅक्टर 15-20 लाखाचे ट्रॅक्टर नेले होते, 30-30 लाख रुपये कर्ज मिळतं बिनव्याजी. मग आपल्या ओबीसी समाजाला ते लागू करा ना, काय फरक पडतो? आता ते ओबीसी झालेच ना. मग आता याच्यात पाटील आणि मराठा कोण राहिले? कोणी राहिलेलं नाही. मग ज्या योजना त्याला आहेत ना, त्या ओबीसीच्या योजना त्याला मान्य पाहिजेत ना, मग त्याच्या योजना ओबीसीला मान्य पाहिजे की नाही, ओबीसीला द्यायला पाहिजे की नाही त्यांनी? तसं त्यांनी पण ते समजा आता ते विखे हे जे काय असतील त्याचे ओबीसीचे नेते उपमुख्यमंत्री ते काय असतील त्यांनी पण ओबीसीला एक तसं पत्र द्यावं ना, किंवा यायला जे मराठा समाजाच्या जे काय निधी असेल
उद्या काही सवलती असत्या शाळेत असो कुठल्या ते VWS काहीतरी देत आरक्षण आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं म्हणजे एकांत्र करून सरसकट करून टाकायचं SC/ST सोडता त्याचं बिचारायचं त्याच्या हक्काचं आहे अहो पण उद्या ते त्याच्यात पण हात घालणार आहेत हे लक्षात धरा SC/ST मध्ये पण हात घालणार आहेत ती हा कारण आज कसं असतं की बाबा एका याच्यामधून एक पाऊल टाकला तिथं काटा नाही टोचला का तर पुढे फांदीवर माणूस पाय ठेवीत असतं तशी यायची गोष्ट झालेली हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ता पहिल्यापासून त्याचीच आहे आज 65-60 वर्षापासून सत्ता त्याचीच आहे पूर्ण सत्ता द्यायची आहे कारखानदारी त्याची मी नेहमी सांगत असतो की बाबा त्यांचे 90% कारखाने द्यायचे आहेत 90% संस्था द्यायच्या आहेत 90% बँकी द्यायच्या आहेत आणि 90% प्रबळ नेते द्यायचे आहेत मग 10% लोकांच्याच जर मुंडके उपाय देत असले मेलेल्या कुत्र्यावर जर तुम्ही ढोपाट्या घालीत असतात त्याला अन्न चारायचं सोडून ढोपाट्या घालीत असतात तर त्याच्यात काही उपयोग नाही आहे कारण हे कोणी लक्षात घेणं गरजेचं आहे OBC समाजाच्या नेत्यांनी OBC समाजाच्या टोटल नेत्यांनी हे घेणं गरजेचं आहे नाही तर जसे आज समजा हौशीने कोणीतरी बाबा मी वंदरी मला वाटत होतं पंकजाताई यायलाच पाहिजे धनंजय भाऊ यायलाच पाहिजे तसं उद्या मी पण मला वाटत ना की बा आज जर पंकजाताई धनुभाऊ जर समजा वंदऱ्याला काही विचारलं काही पुढं लक्षच नाही दिलं तर वंदरी पण असे मी माझ्यासारखे सामान्य एखाद्याचं द्या सोडून पण अनेक लोक असेच करणार आहेत की बा मग आता नाही आपल्याला कोणी नेता आणता आला आपला तर पाडायला काय हरकत आहे का हे करते 2029ला सुरू होणारी पंचायत समिती दुसरा एक प्रश्न आहे आता जर बघायला गेलं तर पाटलांचं उपोषण असताना मराठा समाजाचे अनेक नेते येतात राधाकृष्ण विखे असतील त्याचबरोबर प्रसाद लाड आणि इतर नेते येतात परंतु तुमचं कुठेही सभा असताना OBCची किंवा उपोषण असताना OBCचे नेते काय येत नाही मग हे दुःख आहे ना दुःख कोणतं आहे त्याला दुःख लागत नाही कोणतं की ते जे नेते आहेत ते जाती करता माती खातेत मग आपले OBCच्या नेत्याला नेमकं ते सत्तेतच आहेत ना आता प्रसाद लाड असेल किंवा विखे पाटील असेल किंवा कोणता किंवा ह्यो असेल सगळे समजा ते सत्तेमधलेच आहेत त्याला सत्तेचं भे वाटत नाही आणि आपल्याच नेत्याला सत्तेचं भे वाटतं का बरं नाही झालं एक बार आमदार काय फरक पडतो आज तुम्ही नाही आले माझी बातमी घ्यायला म्हणजे काही मी संध्याकाळी भाकर खाणार नाही का हा नाही झालं तर आपण समाजाकरता ज्याला म्हणलो ज्या समाजाने आपल्याला पद दिलंय त्या समाजाचे जर तुम्ही नसते तर त्या समाजाला तुमचं काय करायचं पण कुठेतरी बघायला गेलं तर मराठा समाजाकडून असं देखील बोललं जात होतं की जो आमदार असेल किंवा मंत्री असेल तो आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणार नाही त्याला आम्ही पाडू परंतु तुमच्या OBC कडून असं कुठेही तुमच्या नेत्यांनी पाठिंबा नाही दिला तरी कुठं बोललं जात नाही हो मग दुःख तेच लागतंय कोणतं की बाबा तुम्ही त्यांना पाडू हे शब्द प्रत्येक वेळेस दिला तसं OBC समाजाने कोणाला पाडू असा शब्द दिला का कधी की बाबा एखादा मराठा पाडू किंवा एखादा हे पाडू आता तो जर शब्द आमचा असता तर आम्हाला इथं बळी खटके सोडता आमच्या तो ह्यो आपला हिकमत उडान आला असता का म्हणजे काहीतरी आता ती विभागणी झालती ना हिकमत दादा आणि राजेश टोपे याच्यात तर मराठा समाजाची विभागणी झालती मग OBCला ते बळी खटके आणायला अवघड होता का पण शेवट नेतृत्व करण्याच्या हिशोबाने शेवट समाजाचा हिशोब पाहिला का OBC लोकांनी नाही हे नेतृत्व करणारा माणूस पाहिला त्याच्यावर OBC समाज कधी बी आतापर्यंत मतदान करीत राहिलेला आहे पण जर हे आपल्या OBC समाजाच्या नेत्याला जर कळलंच नाही की बाबा उद्या हे नेतृत्व उलट चाललंय तर उद्या जी पब्लिक आहे जी जनता आहे जनता मन हे माणसाचं जुनं आहे की गाव करी ते राव करी तसं जनता जे करीन ना तर नेता कोणतला काही करणार नाही आता बावनकुळे सगळ्या समितीनेच हे केला असं ना अध्यक्ष मग अध्यक्ष समितीने केला आणि निर्णय कोणाचे घेतो कोणते मराठ्याचे अहो आणि मग तू नेमकं कोणाचं आहे हाय कशाचा आणि कशा करता आमचं पद घेतो OBCचं तू हातात देणार कोणाला दे तिकडं नाही ते शिल्लक पडू दे तसं हा पद घ्यायला मंत्रीपद घ्यायला आम्ही अहो आणि रट्टे खायला तुम्ही अरे कशाला धंदे करता तुम्ही समाजाला कशाला बळीचा बाकरा करता बरं दुसरा एक प्रश्न आहे सुरुवातीच्या काळामध्ये गोपीनाथ मुंडेंनी देखील OBC राज्याच्या राजकारणात नेतृत्व केलं छगन भुजबळ असतील परंतु आता छगन भुजबळांच्या नंतर OBCचं नेतृत्व राज्यात करण्यासारखा एखादा कोणता नेता वाटतोय आता नेता तर आम्हाला एकच सांगतो की मी तुम्हाला एक म्हणजे आधी पण विषय झाला आपला एक याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये की बाबा भुजबळ साहेबाला आज इतकं प्रेशर आहे डॉक्टर लोकांचं घराचं की अडचणीतला माणूस दुखणं असून वय असून तो आज एकटा माणूस सगळ्या OBC करता मरमर करतो का की बाबा त्याचा एकच विषय आहे की मी आज इथपर्यंत समाजाच्या आणि जनतेच्या जीवावर आलो
सामान्य जनतेनेच मला पोहोचवलं. मी सामान्यच होतो, मग तिथपर्यंत कोणी पोहोचलं? जनतेने पोहोचलं. म्हणूनच त्यांना ती कळकळ. मुंडे साहेब कोण होते? काही कलेक्टरचं पोरगं होते? एखाद्या काही मुख्यमंत्रीचं पोरगं होते का? सामान्य जनतेतून मोर आलते आणि त्या जनतेची त्याला कळकळ होती. आता हे जे मोर प्रस्थापित जन्मले, मग उद्या मोर जे जन्मले तर हे प्रस्थापित जन्मले, म्हणजे हे काय चाललेलं आहे, बापाच्या पिठावर आयत्या वाढण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे यांना दुःख नाही, त्याला दुःख होतं. मुंडे साहेब असू द्या, छगन भुजबळ असू द्या, उद्या भले ते प्रमोद महाजन असू द्या, आपला विलासराव देशमुख असू द्या, असं नाही, R.R. पाटील पण असू द्या, पण हे समाजाचे सर्व समाजाची एकजूट करून सगळा विचारवंत होते आणि समाज कधीही त्याच्या काळात त्यांनी विभागून दिला नाही, जात कधी दाखवून दिली नाही, कुठल्या जातीला कोण आहे याचं कधी कळून दिलेलं नाही. पण आज हे काय झालं की एक कुठंतरी एखादा आपला भटकं कुत्रं यायला लागलं, त्यांनी जात तुटक केली, त्या जातीवर तू मी याला पाडीन, मी त्याला पाडीन, तू त्याला पाडीन, कोणी कोणाला पाडीन, काय करीन. अरे हे सगळ्यालाच कळते. तुम्हाला कळतंय तुमच्या लेकराला का आपल्या का भरदूध लागन का घ्यावा कसं लागन ती, तसं प्रत्येकाला कळतंय. तुम्हाला कळतंय याला पाडीन ना, मला काय ओबीसी वाल्याला कळत नाही का? आणि हेच फायदा ओबीसी नेत्यांनी घेतला. नाही, मला जे अपेक्षित उत्तर आहे ते तुमच्याकडून आलं नाही. मी प्रश्न असा केला की गोपीनाथ मुंडे होते, छगन भुजबळ, आणि आता यांच्यानंतर ओबीसीचं नेतृत्व करण्यासारखा एखादा राज्यातील नेता ओबीसीचा काय वाटतंय? धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे आणि इतरही ओबीसीचे नेते, कोणाचं नाव घ्या? यांनी जर टिकूनच केलं आजपर्यंत तरी काही दिसलं नाही आम्हाला. 2.5 वर्षाची जातीवाद सुरू झाला याच्यात तर काही दिसलं नाही. पण जर समजा एक हिशोबात जर म्हणलं तर तुम्हाला सांगतो, म्हणजे समीर भाऊ थोडसं समाजाकरता काहीतरी करीन असं वाटतंय आम्हाला. मुंडे बहीण भाऊ आता याच्यावर 2.5 वर्षात तर काही कळलेलं नाही हो. आता नंतर जर त्याची बुद्धी बदलली परमेश्वराने भाऊ बाबाच्या कृपेने समाजाकरता, तर त्याचं नशीब आहे. हा, आता भाऊ तर समजा बिचारा 2.5 वर्षात बेजारच आहे, त्याच्यात परेशानीमध्ये. पण बाई जी आहे तर बाई काय, आता बाई अजून नेमकं समाजालाच मानलेली आहे की बाबा नेमकं मी ओबीसी नाही का? पंकजा मुंडे हा, मी ओबीसी. अरे तू ओबीसीच आहे ना, मग ओबीसीचे बाकीचे कुठे आहेत मग? तू हा, म्हणजे हे सगळ्यांनी करायला पाहिजे विचार. जसं आज आपल्या वडिलांनी आपल्याला शिकलंय की साडीवर मूठ कशा पद्धतीने ठेवायची आणि ह्या मुठीतून बी कसं धरायचं आणि कसं सोडायचं, तर हे ह्या पद्धतीने यांनी सांभाळायला पाहिजे. पण आता त्याचं हे नाही, त्याला सांभाळता आलं तर शेवट जनता. गोपीनाथ मुंडेंचा वारसा सामर्थ्यपणे चालवता येत नाही यांना? नाही जमणार ते. तुम्हाला सांगतो, साहेबाचं एक मी त्याचे काही असू द्या, पण साहेबाचे नखाचे हे बराबरी पुढले नेते करू शकत नाही. हा, जरी उद्या मी जरी म्हणलो समीर भाऊ पण समीर भाऊ पण तुम्हाला सांगतो, जितकं भुजबळ साहेब चाललंय तितकं समीर भाऊ जमणार नाही. पण थोडंसं आज ओबीसी नेतृत्वात थोडंसं जराशी कार्य चांगलं आहे त्या माणसाचं. हा, बरं, दुसरा एक प्रश्न आहे. आता जरांगे पाटलांनी सरकारकडून त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करून घेतलेल्या आहेत, त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? नेमकं खरंच त्यांना मानाय देखील पाहिजे असं बोललं जातं? नाही, मागण्या करून घेतल्या, मला मान्य करून घेतल्या त्यांनी. मान्य करून घेतल्या ना, मग माझा आम्ही काय म्हणतो की बुवा त्यांनी ज्या मान्य करून घेतल्या ह्या संविधानिक आहेत का? संविधानिक नाही. तर मग संविधानिक नसताना जर मान्य होत असते तर मग आपले नेते करतात का? हेच मेन पॉईंट आहे ना. जर त्याला एक माणूस तुम्ही एकटे किती झाटले तर एकाने काही होत नसतं. आज वयाच्या याच्या तुम्हाला आता ही 4थी हे आहे माझी की बाबा वयाच्या याच्या हिशोबाने भुजबळ साहेब सगळ्यात श्रेष्ठ आहेत. सगळ्यांनी जर त्याच्या थोडंसं पाठीमागून आधार दिला, काठी धरली, तर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढतील ना ते. आणि त्याच्यात जे त्याला काय करायचं आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे. बरं, साहेबा बी कधी काही असं म्हणलेलं नाही की मराठा समाजाला देऊ नका, हे शब्द साहेबाचा कधी नाही आहे, पण संविधानिक पद्धतीने मिळावं ही अशी त्याची साहेबाची पण इच्छा आहे आणि जनतेची पण इच्छा आहे. किंवा तुम्हाला WHचं ते द्या, याचं दिलं WHचं ते दोन जे आरक्षण दिलेत याच्यामध्ये एक शिक्षण क्षेत्रात आणि याच्यामध्ये लेकरा बाळाच्या हिताचं आहे. आज तुम्ही मला सांगा 27% पहिल्या 400 जाती येतात आणि आता ह्या आले समजा, आता हे म्हणते 6 कोटी येतं आणि मग हे 6 कोटी धरा बाबाकीचे काय ते म्हणते तसं सगळी 12.5 कोटी का काय जनता आहे ना महाराष्ट्रात, मला तेवढा हिशोब येत नाही. मग 12.5 कोटी 6.5 कोटी ओबीसी SC ST आले आणि 6 कोटी ते आले. मग आता तुम्ही सांगा यायला एवढं याच्यामध्ये 6 कोटी लोकांना हे समजा 6.5 कोटी आणि हे 6 कोटी त्याच्यात आले, तर मग किती वाटेल येते यायच्या? बरं, यायचा नेहमी जळ कोणती यायची समाजावर
कुठल्या तरी समजा ओबीसीच्या किंवा ह्यो आमका झाला, हे मोठे झाले, ते मोठे झाले. मोठे काय झाले? मोठे काही आता तुम्ही मीडिया चालली तर तुम्ही एखादा कारखाना बांधला मोठे झाले म्हणून? हा, एखाद्या माणसाने एखाद्या आमदार झाला त्यांनी एखादा कारखाना काढला ओबीसीच्या, कुठे कारखाना त्याला येऊनच दिला नाही यांनी. कारखाने येणेच घेतलेत ना सगळे कारखाने, साखर सम्राट हेच आहेत. मग तसं मोठे झाले तर ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि ज्याच्या त्याच्या मेरिटवर, त्याच्या ते काय म्हणतात त्याच्या याच्यावर हे झालेले आहेत. तुम्ही आज मीडिया चालली तर म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आहे. मी आऊ थांबतो म्हणजे मला त्यातलं ज्ञान आहे म्हणून मी ते आऊ थांबतो. आता हे नेहमी जळत येतच त्याच्यावर, नाही ते लय बळगायला लागले ते मोठे झाले. अरे मोठे ते याच्यामध्ये काही नाही, आरक्षणमध्ये तुरळक 1%-2% लोकांचा थोडंसं काहीतरी याच्यावर होत असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे की बुवा जे ज्याचे त्याचे मेरिट आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक भगवान भाऊ वामन भाऊचा वंदरी समाजाला मोठा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद त्याला धरून मुंडे साहेबांनी प्रेरणा धरलेली. त्या प्रेरणाला धरून लोक थोडसे जाणणे की बा नाही आपला बाप ऊस तोडतोय, आपली माय अमकं करते, याच्यावर लेकरं बाळ शिकत आहेत, थोडसे काळजी करतात. आता त्याच्या नाही का जे तज्ज्ञ आहेत, जे बिचारे बुद्धिमत्तावाले ते आहेत ना उच्च पदावर, नाही तर असं थोडंसे. पण तुम्ही तितकं हे घेत नाहीत ना, कष्ट घेत नाहीत ना. आणि ह्या कष्टाचं फळ ओबीसी समाजाला एसी असताना. पुढचा एक प्रश्न आहे, ज्यावेळेस पाटलांचं उपोषण झालं होतं ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये होते संभाजीनगरला, त्यावेळेस त्यांनी एक वक्तव्य केलं की आता परळीवाल्याचे आणि माझे नार्को टेस्ट करायचे आणि आता मी परळीवाल्या धनंजय मुंडेला सोडणार नाही. आता हे 2.5 वर्षापासून चाललेलं आहे ना, सोडासोडी धाराधरी 2.5 वर्षापासून चाललेली. मग मला काय माहिती ते जी म्हणते की बा धनंजय मुंडेला सोडायचं नाही, नार्को टेस्ट करायची. नार्को टेस्ट तर मला वाटतं धनंजय मुंडे काहीतरी 6-7 महिन्यापूर्वीच काहीतरी ट्रीटमेंट दिली तर मग करा म्हणून. मग आता तुम्ही समजा उगत थोडं दुःख नीट व्हायला लागलं का त्याची खपली काढून खाता, थोडं दुःख नीट व्हायला लागलं का खपली काढून खाता. ह्या माणसाला काय झालं ती प्रत्येक ओबीसीच्या समाजाच्या माणसाची खपली काढली का तर त्याला चवदार लागते जरा ती, त्याच्यामुळे त्याला ते बोलल्याशिवाय जमत नाही. बरं, अमोल खुनेंनी देखील उपोषण केलं होतं आणि त्यांच्या गावामध्येच की मराठा समाज जो आहे, मराठा समाजाला EWS मधलं आरक्षण मिळवून देण्यासाठी. त्या उपोषणाकडे कसं पाहता? एकीकडे जरांगे पाटलांचं कुणबी प्रमाणपत्रासाठी आंदोलन आहे आणि दुसरीकडे परत EWS घेण्यासाठी. अमोल खुन्याचं जे उपोषण आहे, अमोल खुन्याचं उपोषण संवैधानिक आहे की बाबा कायद्याला धरून आहे आणि त्याला त्यातलं कळतंय. त्याच्याकडे कोणीतरी तरी तो साधारण गरीब असेल, पण त्याच्याकडे कोणीतरी एक अर्धा तज्ज्ञ माणूस असेलच ना, काहीतरी त्याला मार्ग देणारा. तर त्या मार्गदर्शनमधून तुम्हाला सांगतो त्यांनी जे चाललेलं आहे तर अमोल खुन्याला कळतं की याच्यामध्ये माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराचं भविष्य आहे. म्हणून त्यांनी ते ताणून धरलेलं आहे की बा EWS मधून आणि याच्यामधून जर दिलं तर आमच्या लेकराबाळाचं गोरगरीब जनतेचं भविष्य होईल. आता हे जे सरसगट जी तर हे सरसगटमध्ये त्याला कळतंय किंवा याच्यामध्ये काय होणार आहे. आता तुम्ही मला ते पुन्हा तेच शब्दावर आलो होतो आपण कोणत्या की मला तुम्ही सांगा सामान्याचं सर्टिफिकेट एखाद्या सालं घालणाऱ्या मराठा समाजाच्या पोराचं सर्टिफिकेट मला दाखवून द्या. तुम्ही म्हणता ते मी तुम्हाला प्रॉपर्टी वाढ झाली आणि कोणी केली? बारसकर महाराजांनी. आता बारसकर महाराज आणि जरांगे पाटील, अमोल खुने, ते अजून ते बाळू आवारे, हे जे काही लोक जी आहेत तर हे एका टीम मधले जुने होते पहिले. आता त्याला ते माहिती असेल ना पूर्ण की पहिलं समजा आता तुम्ही माझ्याकडे आले, माझ्या खिशात हाही पैसे का नाही हे तुम्हाला आज माहिती होईल. नंतर उद्या तुम्ही त्याची बातमी काहीतरी करताना किंवा बटुळे बाबाच्या अंगात साजरा नव्हता किंवा ते गळ्यात रुमाल नव्हता, ह्या काही गोष्टी तुम्ही नंतरच करणार. तसं ते संघ राहिलेले आहेत. आणि इथून मागली काय प्रॉपर्टी होती त्याची का नव्हती हे त्याला माहिती येतं ते बोलले ना. मोगम कसे बोलतो ना, मोगम काही बोलता येईल का बरं कोणाला? आणि झाली असं वाढता म्हणतात ना. आता ईडीच्या चौकशीत देखील मागणी केलेली नाही ना, मग ते व्हायला पाहिजे ना. मी काय म्हणतो, जो अचानक युरिया टाकून झाड वाढलंय का तर त्याच्याकरता काहीतरी व्हायलाच पाहिजे ना. झाड काल लावलं ना आज लगेच तुम्हाला सांगतो कसं काय डोक्याच्या वर चाललंय. मग याच्याकरता पण सरकारने दखल घ्यायला पाहिजे. पण सरकार काय झालं, निव्वळ गुलाम झालंय त्याचं, त्या गोष्टीचं निव्वळ गुलाम झालंय की सरकार काही झालं का आई जे बोलून ते अरे घोडे लावले तुम्हाला, तुमच्या आई बहिणीपर्यंत गेले,
तरी तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष तुमचं म्हणजे तिचीच बाजू आणि नुसतं इकडं सांगता तुम्ही सामान्य जनतेला ओबीसीला आमचा DNA ओबीसी कशाचा DNA ओबीसी हो तुम्ही सगळा पुरवठा तुमचा चाललाय ना तिथं हा हे लोकांच्या जनतेच्या चांगल्या पद्धतीने ध्यानात यायला लागले आणि एक पहा तुम्ही महिना 2 महिन्यामध्ये यातलं वेगळं परिवर्तन होणार. बरं, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, इतर देखील ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत ते बोलतात की मनोज जरांगे यांनी सरकारवर दबाव टाकून जे आहेत त्यांच्या मागण्या मान्य करून घेतलेलं, परंतु सरकारमध्ये तर तुमचे पण ओबीसीचे मंत्री आहेत ना, कुठंतरी ओबीसी आवाज उठवायचा प्रयत्न करा. शेवट मला एक सांगा 10 जणाचा आणि 2 जणाचा फरक आहे की नाही. 10 जण ते चिटकून आहेत आणि हे मग 8 जण आहेत पण 8 जणातले 2च चिटकून आहेत. मग 2 जणाला ते 10 जण रेटणार ना. अहो याला जर सगळं जसं ते समजा 10 जण चिटकून आहेत तसे हे 8 जण चिटकून राहिले तर याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होईल ना. पण हे ओबीसीचे जे आमच्या 8 आहेत ना तर हे 8 ठिकाणी पळत येत मोहर मै 17 आहे का मोहर जाईन का आणि तुम्ही असं केल्याने 17 राहणार आहे का. शेवट समाज जनता आहे जनता तुम्हाला सांगतो काय सगळं खालीवर करते हो सगळं कळतंय. एवढं काँग्रेस होतं तुम्हाला सांगतो की तुम्हाला सांगतो यायला जागा नव्हती इतकं झाड मोठं होतं काँग्रेसाचं तर त्याचा सुपडा साफ झाला हे आता तणनाशकनी तसं हे जनता आहे जनता तणनाशक हे कवा कोणावर मारीन तर पता लागून टोल केला 2.5 वर्षापासून भरपूर मायांगाला घटे पडलेत काय किती कशा खाल्ल्यात किती काही खाल्ल्यात. आता त्याला काय मी सामान्य माणूस आहे जे मला कळतंय मी माझ्या बुद्धीला जे म्हणजे जे घडतं मी उद्या काय होणार आहे हे नसतो सांगत. मी आतापर्यंत जे घडलंय तेच कधी सांगितलेलं आहे आणि जे सत्य आहे तेच मी बोलत असतो. जे सत्य आहे काय होतं ते प्रकरण ते नेहमी करता चालूच असतंय ते. आता त्या 3 बऱ्या त्या गोष्टीला काय होतं तुमच्या लक्षात आलं का तर त्याला कुठंतरी आपण सुकलेल्या झाडाला पाणी घातल्याने होतं. आता ते झाड सुकलेलं आहे त्याला 3 बऱ्या मला पाणी घालायचं नाही हा फालतूगिरी झाली ती. आता बरं काय चव राहिली. मनोज जरांगे आणि तुम्ही अगोदर दोघं सोबत देखील राहिल्याचं तुम्ही सांगितलं जात आहे. प्रत्येक व्यक्तीतला एखादा गुण तुम्हाला आवडणारा असतो प्रत्येकाला. मनोज जरांगे पाटलांमधले एखादा गुण तुम्हाला आवडणारा त्याचा गुण एक पक्का झाला ना त्याचा आता सिद्ध झाला महाराष्ट्राला एवढा गुण पक्का होता त्याचा पहिल्यापासून जन्मल्यापासून ते जातीवादीची ना. तुम्हाला आवडणारा गुण त्यांच्यातला आवडलेला गुणच नाही ते कधीच आवडलेलं नाही. गुण सगळे त्याचे सारखे हेच होते कधीच कोणाचे म्हणजे कष्ट करून कोणाच्या प्रांजळपणाने सगळ्या समाजाला धरून कधीच त्याला ते गुण आलेले नाही. त्याचे पहिल्यापासून जो खुनशीपणा होता ओबीसी समाजाचा ते पहिल्यापासूनच हा मस्त त्याचे सांगते हे काही जी कंपनी असं समजून बा आपल्याला सगळ्याची गरज आहे आपल्याला सगळ्याची गरज आहे पण ते स्वतःला चावला समाजाला चावला काही त्याच्या संगते राहणाऱ्या माणसाला तर तुमचा आमचा काय संबंध आहे. हो म्हणजे पिसाळ्याला कुत्रे काय करतं जरी 4-5 कुत्रे मस्त जातीचेच असतात पण ते काय करतं ते पिसाळ्यामुळे ते त्याला चावतं तर बाकीच्याला चावण ती काय भरोसा आहे. तशी गोष्ट झालेली आहे पिसाळ्याला ते कोणाला चावत आहे वाचवत त्याला काय त्या गोष्टीला चव राहिली. दुसरा एक प्रश्न आहे लक्ष्मण हाकेंच्या बाबतीतला. लक्ष्मण हाकेंचे जे सहकारी आहेत जुने पवनकरवर असो त्याचबरोबर इतर सहकारी बोललं जातं की लक्ष्मण हाकेंना माणसं सांभाळता व्यवस्थित येत नाहीत आणि एक सहकारी त्यांच्यापासून लांब जातोय. एक लक्षात घ्या मला एक मुलगा आहे आणि माझ्या घरात माझी मंडळी आहे म्हणजे आम्ही आणि त्याची बायको 4 माणसं आहे. मला 4 माणसं माझ्या घरातली दड जाते सांभाळायला काय माझ्या घरातली तर हे देशभर आहे आणि देशाचं जर सगळं समजा नेतृत्व करायचं म्हणलं तर त्याच्यात कुठंतरी मागमोर होतं असं हे समजून घेणं समाजाने गरज आहे. आता मला आणि किती का त्रास झाला मी आता तुम्ही किती वेळेस राव तो प्रश्न विचारला बा समाजाचं अमकं तमकं फालन कुठल्या मी या समाजाचा कधी हे केला नाही. मी माझ्या सामान्य जनतेचा आणि याचा विचार करून काम केलं. माझ्या ओबीसी समाजाचं बा जे दैवत आहे त्या दैवतला धरून मी माझं चालू आहे. मी काही कुठं मला राजकीय क्षेत्रातून मला पुढारी व्हायचं म्हणून मी काही काम करीत नाही किंवा मीडियावर बातम्या देत नाही किंवा कुठंतरी सभाला जात नाही. मला कुठलीही आशा नाही कुठं काही करायचं नाही. मला राजकारणाचं घेणं नाही देणं नाही. माझं एकच आहे की माझ्या समाजावर कुठंतरी गोरगरीब समाज जो आहे आपला की बाबा ह्या गोरगरिबावर अन्याय व्हायला लागलाय. एक कष्टकरी समाज आहे आपलं कष्ट करून खातोय आणि याच्यावर कुठंतरी अन्याय व्हायला लागलाय म्हणून मी त्या गोष्टीत उठवळ घेतली. नाही तर मी काही एवढा नेता आहे का मी काही मा बाप्पाला खासदार आमदार होता किंवा काही कुठं एखाद्या माझी काही 200 एकरची प्रॉपर्टी होती आणि त्याच्यावर मी चालले. माझं मस्त समाजाचं मला कुठंतरी माझ्या जनतेवर
सामान्य जनतेवर अन्याय व्हायला लागला, मी तिथं दम धरीत नाही. मला मारायचं भ्या वाटत नाही. हजारो मला लोक काहीही बोलतात, काहीही करतात, पण माझ्या समाजाकरता मी मागे येणार नाही. ज्या दिवशी मरण त्या दिवशी मरण माझ्या समाजाचाच मी माझ्या समाजाला अर्पण केलेलं आहे सगळं जीवन. बरं, दुसरा एक प्रश्न आहे. या ठिकाणी जे पवन करवर आहे त्यांनी एक म्हटलेलं आहे की लक्ष्मण हाके ओबीसी करून ज्यावेळेस त्यांना एखादी आमदारकी मिळेल त्यावेळेस नक्कीच ते ओबीसीची चळवळ सोडून देतील असं देखील बोलण्यात आलं. नाही, उद्याचं कसं असतं तुमच्या लक्षात आहे का? आता तुम्ही प्रत्येक गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक माणसाची आतापर्यंतचे इतिहास आहे 3-4 पिढ्यापासून की प्रत्येक माणसाला थोडंसं पायरी बदलली, कपडा बदलला वाटतो, कपडा बदलला, मोबाईल बदला वाटतो, मोबाईल बदलला, गाडी बदला वाटते, गाडी बदलली तर काहीतरी आणि रूप बदलावं वाटतं. तसं तो बिचारा महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करतो आणि त्याच्या भविष्याचं उद्याचं भविष्य मी आज काय सांगू, काय करायचं त्याला. त्याच्या आता कोणी काही बटा लावित असेल त्याला मी नाही बोलवू शकत, कारण तो बी मग ओबीसीचाच माणूस आहे, ह्यो बी ओबीसीचाच आहे. मी कुठल्याही आयुष्यात कधी 2.5 वर्षात मी कुठल्या ओबीसीला आरे की तुरे कधी त्या ज्याला जे पडतंय ते बोलू शकतो. पण एवढं खरंच आहे की जे समजा उद्या सामुदाय याच्यात जे असतं की वर माणूस गेलो त्याचं आयुष्य कसं आहे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाहीत ना. बरं, दुसरा एक प्रश्न आहे. कुठंतरी तुम्ही म्हणलात की सरकार म्हणत होतं म्हणजे भाजपा म्हणतो की आमचा DNA जो आहे तो ओबीसी आहे आणि ओबीसी DNA असताना देखील कुठंतरी ओबीसीचा घात केल्याचं बोललं जातं. तुमच्याकडून देखील सांगण्यात आलं. जे तुमच्या सरकारमधील ओबीसी नेते पंकजा मुंडे असतील, बावनकुळे असतील आणि धनंजय मुंडेचे आमदार आहेत छगन भुजबळ, त्यांना नेमकं काय इशारा आहे? विचारा काहीच नाही. आता विचारा एकच आहे, त्यांनी जर इथून ह्या समाजाची जर दखल घेतली तर समाज ओबीसी म्हणून त्याच्या पाठीशी राहील आणि जर त्याला समाजाची नाही दखल घेता आली तर मग शेवट आम्हाला ठरावं लागेल. मग काय बिचारे सगळे ओबीसी झालेले आहेत, मग त्यांच्यात मागं पडावं लागेल. जे सगळे नवीन ओबीसी झाले त्याचे मग नवीन ओबीसी म्हणजे जरांगेंचं नेतृत्व मग करणार? नाही, नेतृत्व त्याचं नाही करणार आम्ही ओबीसीचं नेतृत्व तर तेच करतात ना. नाही, त्याने मराठा नेतृत्व आहे. त्याचं नेतृत्व कोणतं आहे? मराठा आहे. अजून लागू झालेलं नाही हे लक्षात घ्या तुम्ही. काय बोर्ड लिहिलाय पण बोर्ड लागलेला नाही. चौकात बोर्ड लागला तेव्हा त्याला म्हणायचं बोर्ड लागला आहे. तो लिहून पालथा ठेवलेला आहे. उद्या त्या पालथा बोर्डाचं पालथा राहतो का सोयीचं होतो हे अजून मोर आहे ते हे बोलत नाही मी, कारण उद्या काय होईल याचं उद्याचं सांगता येत नाही. पण जर याच्यातून तुम्ही लक्षात घ्या, जर ओबीसीच्या नेत्याला जर नाहीच कळलं समाज तर ओबीसीचा समाज उद्या वेगळ्या पद्धतीने नक्की चलन एवढं मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो. कारण मी काही राजकीय माणूस नाही आहे, पण थोडंफार कुठंतरी एक अर्ध्या खेड्यापाड्यात जाणं येणं होतं माझं. त्याच्यावर मी लोकांचे जे सल्ले ऐकतो त्याच्यावर मी आपल्या कानात तुम्हाला ते शब्द आज सांगितला मी. हा, नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते बटुळे बाबा होते. यांनी सांगितल्याप्रमाणे 100 सभा देखील चालू आहेत. लक्ष्मण हाकेंचा प्रश्न असो किंवा मनोज जरांगे पाटलांचा असो आणि ओबीसी नेत्यांना देखील त्यांनी या ठिकाणी धारेवर धरलेला आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे चालवण्यासाठी असमर्थ आहेत. त्याचबरोबर छगन भुजबळांच्या नंतर एक ओबीसीचं नेतृत्व कोणी करू शकत असेल तर त्यांनी दोन्ही बहीणभाऊ मुंडेंचं नाव घेता समीर भुजबळ हे करू शकतात असं देखील बटुळे बाबांनी बोललेलं आहे. नक्कीच coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.